लिंबू मिरचीचं जर लोणचं करायचं असेल तर ते फक्त थंडीमध्येच. थंडीमध्ये खूप छान इथे आपल्याला रसरशीत आणि खूप पिवळी चटक अशी इथे आपल्याला लिंबं बघायला मिळतात. तर ही बाजारातून आणलेली छान लिंबं आहेत. ती लिंबं आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, पुसून घ्यायची आहेत. लिंबं आणि मिरच्या त्याच्यात पाण्याचा अंश नको आहे. आणि आता हे जी मी अर्धी वाटी टाकलेलं आहे हे आहे मोहरी आहे. तर आपली घरचीच मोहरी घेतलेली आहे किंवा तुम्ही मोहरीची पिवळी डाळ जरी टाकली तरी चालेल. तर इथे मोहरी जी आहे ती अगदी 2 मिनिटांसाठी परतून मिक्सरमधून छान त्याची पूड तयार केलेली आहे. आणि इथे मीठ टाकलेलं आहे, 4 चमचे मीठ आहे. तर इथे पाव किलो मिरच्या आहेत आणि पाव किलो लिंबं आहेत. ती बारीक छान धुवून छान पुसून ती कट करून घेतलेली आहेत. आपल्या आवडीप्रमाणे या मिरच्या व लिंबं कट करून घ्यायच्या आहेत. जशा तुम्हाला फोडी हव्या आहेत तशा तुम्हाला इथे फोडी तयार करून घ्यायच्या आहेत. आणि याच्यामध्ये 1 चमचा इथे हळद टाकलेली आहे, 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आणि 4 चमचे इथे मीठ टाकलेलं आहे. आणि अर्धी वाटी इथे मोहरी, घरचीच मोहरी जी आहे जे की आपण फोडणीला टाकतो तीच मोहरी अगदी 2 मिनिटांसाठी गॅसवरती तव्यावरती परतून घेतलेली आहे. आणि नंतर मिक्सरमधून त्याची छान पावडर तयार करून घेतलेली आहे. तर आता हे सर्व मसाले जे आहेत ते मिक्स करून झालेले आहेत. खूप वेगळे मसाले टाकायची अजिबात गरज नाही. यानेच खूप टेस्टी आपला लोणचं जो आहे तो तयार होतो. तर तुम्हाला नुसती हळद मीठ जरी लावायची असली तरी तुम्ही फक्त हळद आणि मीठ टाकून याचा लोणचंसुद्धा बनवू शकता. तर अजिबात तेलाचा वापर न करता इथे आपण हे लोणचं बनवलेलं आहे. तेलाचा बिलकुल इथे आपण वापर केलेला नाही आहे. आणि छान इथे काचेच्या बरणीमध्ये, स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये आपल्याला हा लोणचं स्टोअर करून ठेवायचं आहे. अजिबात खराब होत नाही. याच्यामध्ये धुतलेला जेव्हा आपल्याला लोणचं खायचं धुतलेला व्यवस्थित कोरडा चमचा घालूनच आपल्याला हा लोणचं घ्यायचा आहे. आणि हा मुरण्यासाठी 10 ते 15 दिवस लागतात.